नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत साने गुरुजी यांच्यासोबत एका पुस्तकाच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, वालजी लिलीला घेऊन पोलिसांपासून लपनछपत पळत होता. आता पाहूयात पुढे. पहाटेची वेळ झाली होती. बाहेर घोड्यांच्या टापा आता ऐकू येत नव्हत्या. तपास थांबला असावा. लिलीला जवळ घेऊन वालजी तेथे बसला होता. इतक्यात कंदील घेऊन कोणीतरी येत होते. कोण राहत होते त्या भिंतीच्या आत? तो एक म्हातारा मनुष्य होता. त्याने भिंतीजवळ कसले तरी वेल लावले होते. पहाटेच्या वेळेला त्या वेलांवर कीड पडते अशी समजूत होती, म्हणून रोज त्या वेळेला तो म्हातारा येई व वेलांच्या पानांवरून हात फिरवी. ते वेल तो हळूच झटकी. आजही त्याप्रमाणे तो आला. लिली घाबरली. वालजीला संकट वाटले. त्या म्हाताऱ्याला कोणीतरी दिसले. तोही घाबरला. परंतु धैर्य एकवटून त्याने विचारले, कोण आहे? आम्ही 2 अनाथ माणसं आहोत. कृपया आधार द्यावा. वालजी म्हणाला. कोणाचा हा आवाज? त्या म्हाताऱ्याला तो आवाज ओळखीचा वाटला. तो आठवू लागला. कंदील घेऊन पुढे आला व त्याने नीट न्याहाळून पाहिले. कोण तुम्ही? तुम्ही तर माझे अन्नदाते, नगराध्यक्ष. तुमचा कारखाना होता. तुम्ही दवाखानेही घातलेत. तुम्हीच मला या मठात नोकरी दिलीत. या मठाला तुम्ही देणगी दिली होतीत. वा महाराज, उठा, तुमच्या पाया पडतो. तुम्ही लाखोंना आधार दिलात. हजारोंचे तुम्ही अन्नदाते. तुमच्यावर अशी पाळी का यावी? उठा उठा, थंडी आहे खूप. माझ्या खोलीत चला. मी एकटाच आहे. पलीकडे संन्यासी राहतात. संन्यासिनींचाही एक मठ आहे त्या बाजूला. परंतु मी एकटा आहे. चला माझ्या खोलीत. कडत कडत दूध प्या आणि झोपा पांघरून घेऊन. उठा देवा, तो म्हातारा कृतज्ञतेने म्हणाला. वालजीला वाटले देवच भेटला. केलेले उपकार कधी कुठे कामाला येतील त्याचा काही नेम सांगावा. एखाद्या वेळेला उच्चारलेले गोड शब्द, एखाद्या वेळेस दिलेला आधार, केलेली मदत कोठे फळास येईल याचा काय नेम. म्हणून जगात चांगले पेरीत जावे. ते उपयोगी येईल, आज ना उद्या. वालजी व लिली त्या म्हाताऱ्या रामजीच्या खोलीत गेली. रामजी त्या मठातील बागवान होता. माळी होता. वालजीकडे तो पुष्कळ वर्षापूर्वी गेला होता. वालजीच्या सांगण्यावरूनच त्याला ही नोकरी मिळाली होती. लिलीने कडत कडत दूध प्यालं व झोपी गेली. वालजी व रामजी बोलत बसले. रामजी, ही लिली काही वर्ष इथं राहिली तर चालेल का? चालेल. इथं आता साऱ्या संन्यासिनीच राहत आहेत. संन्यासी इथून निघून जाणार. त्या संन्यासिनी लिलीला शिकवतील. लिली माझ्याजवळ राहील. मलाही तेवढीच करमणूक होईल, रामजी म्हणाला. परंतु लिलीला संन्यासिनी नाही हा करायचं, वालजी हसून म्हणाला. ते आजच कशाला बोलायचं? तिला मोठी होऊ दे, शिकू दे. मग बाहेर सुरक्षित वाटलं म्हणजे तिला घेऊन जा. मग मी जाऊ? मधून मी भेटत जाईन. आत्ताच जाता? 2 दिवस इथंच लपून राहा, मग जा. बरं. 2 दिवस वालजी तिथे लपून राहिला. एके दिवशी तो बाहेर निघून गेला. लिली तेथे मठात राहिली. रामजी तिला स्वतःची जणू मुलगीच माने. लिलीने फुलझाडे लावली, पाणी घातलं. तीही रामजीबरोबर काम करू लागली. संन्यासींकडे शिकायला जाऊ लागली. लिली, किती फुलं केसात घालतेस? इतकं नटून काय करायचं? तुला संन्यासिनी व्हायचं आहे ना? संसारात पडणाऱ्यांना भूषणं शोभतात. आपणाला एका वैराग्याचा दागिना, मुख्य महंतीन म्हणाली. परंतु मला फुलं आवडतात आणि मी जन्मभर का इथंच राहू? ते दिलीप इथेच येतील. ते किती चांगले आहेत, लिली म्हणाली. कोण दिलीप? होते एक विद्यार्थी. ते सारं विसरून जा. इथं रामनामाचा जप कर, ब्रह्माचं चिंतन कर. जे आवडते ते ब्रह्मच. जे सर्वव्यापी ते ब्रह्म. जे आपल्याला आवडतं तेच सर्वत्र आहे, असं भासत नाही?
लिलीचे व संन्यासिनीचे असे संवाद चालायचे. त्या एखाद्या वेळेस लिलीवर रागावर, परंतु लिलीवर त्यांचे प्रेमही होते. लिली म्हणजे त्या मठातील मैना होती. वालजी तिकडे खोलीत राहत होता. एके दिवशी तो मनात विचार करीत होता, लिली आता मोठी झाली असेल, तिला मठातून आणले पाहिजे. तिला अशीच किती दिवस ठेवू? तिचे आता लग्न झाले पाहिजे. संसार थाटून दिला म्हणजे मी मोकळा झालो. तिच्या आईला दिलेल्या वचनातून मुक्त झाल्यावर वालजीचे काम संपेल, असे विचार त्याच्या मनात येत होते. लिली परत आली. तिच्यात आता चांगलाच फरक पडला होता. ती सुंदर तरुणी दिसत होती. पुष्कळ शिकली होती. घरात आता नाना पुस्तके वाचित बसे. एके दिवशी लिली वालजीबरोबर फिरायला गेली. सार्वजनिक बागेत फिरायला गेली. तिथे एका बाकावर बसली. वालजी हिंडत होता. लिली एकटीच होती. इतक्यात एक तरुण येऊन त्याच बाकावर बसला. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. दिलीप, लिली, किती दिवसांनी तुम्ही दिसलात. तुझं काय झालं मला कळेना. तुम्ही रोज इथं फिरायला येता? रोज नाही येत, परंतु आता येत जाईल. का बरं? म्हणजे इथं तू भेटशील. आपण तिकडे जाऊया, त्या ताटव्याजवळ. चल. लिली व दिलीप तेथे बसली होती. थोड्या वेळाने वालजी आला. लिली पटकन उठून गेली. आता रोज लिली फिरायला येऊ लागली. वालजीच्या ती पाठीस लागे. लिली बगीचात प्रेम फुलवीत बसे. वालजी रस्त्यातून हिंडे. रस्त्यातील भिकाऱ्यास वालजी पैसे द्यायचा. रोज तो पैसे देई. पोलिसांचे त्याच्याकडे लक्ष गेले. कोण हा माणूस? रोज कुठून आणतो पैसे? पोलिसांचे पुन्हा आपल्याकडे लक्ष आहे ही गोष्ट वालजीच्या ध्यानात आली. त्याने फिरायला येणे बंद केले. त्याने पुन्हा घरही बदलले. दिलीप बागेत येई, परंतु आता लिली दिसेना. बागेत शेकडो सुंदर सुंदर सुगंधी फुले फुललेली असत, परंतु दिलीपचे लक्ष नसे. लिलीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर असे. तो खिन्न होई, उदासपणे निघून जाई. एके दिवशी असाच तो उदासीन बसला होता. इतक्यात कोणी एक मुलगी आली. तुम्ही असे उदासीन का? ती बरी आहे. ती दुसरीकडे राहायला गेली आहे. मला आहे तिचा पत्ता माहीत. तुम्हाला दाखवू का तिचं घर? माझ्याकडे बघा ना जरा. मी इतकी का वाईट आहे? तुमची खोली मी साफ करीत असे. तुमचे केस विंचरून भांग पाडीत असे. तुमच्यासाठी मी वाचायला शिकले. तुम्ही का हो नाही माझ्यावर प्रेम करीत? लिलीच. तुम्हाला वेड व मला तुमचं वेड. बरं, पुढच्या जन्मी तरी मला प्रेम द्या. या जन्मी पेरते, पुढच्या जन्मी सहस्त्रपट मिळो. चला, येता? मी दुरून दुरून चालेन, म्हणजे तुम्हाला लाज नको वाटायला. मी घर दाखवते. चला. असे उदास नका बसू. मी हसले नाही तरी तुम्ही हसावं, आनंदात असावं असं मला वाटतं. उठा, छवी म्हणाली. तोही निघाला. तीही निघाली. बऱ्याच वेळाने एक घर आले. त्या घरात ती राहते. जाते मी. पुढच्या जन्मी द्या हो मला प्रेम, आणि तुम्ही हसा, तुम्ही सुखी व्हा, असे म्हणून ती गेली. दिलीप तिथे उभा होता. त्या घरात कोणी दिसत नव्हते. रात्र झाली तरी त्या घरात दिवे नव्हते. दिलीपने एक चिठ्ठी लिहिली, परंतु द्यायची कोणाला? त्याने दरवाजाजवळ दगडाखाली ती चिठ्ठी लिहून ठेवली. तो गेला. लिलीचे हे घर एका बाजूला होते. तो बंगला होता. वालजी पहाटे उठला. तो अंगणातील बागेत हिंडत होता. दरवाजाजवळ त्याला दगड दिसला. रोज दगड नसतो, आज कुठून आला? त्याने उचलला. तो खाली पाहत होता चिठ्ठी. त्याने ती चिठ्ठी उचलली. ते प्रेमपत्र होते. वालजी गंभीर झाला. त्या बागेत फिरायला जाण्याचा हट्ट लिली का धरी ते त्याच्या लक्षात आले. लिली प्रेमात सापडली, मग त्यात वाईट ते काय? तिने संन्यासिनी होऊ नये म्हणून ना आपण तिला मठातून आणले. योग्य पतीशी तिचे विवाह करून देणे हे आता कर्तव्यच होते. वालजीला रडू आले. त्याच्या डोळ्यातून पाणी गळू लागले. लिलीचे लग्न झाले म्हणजे मी एकटा. कोण मग मला? मी एकटाच राहील. परंतु म्हणून का लिलीचा संसार बंद करू? माझ्या सुखासाठी?
छे, तिच्या आईच्या स्वर्गस्थ आत्म्याला मी वचन दिले आहे. लिलीचे सारे मला केले पाहिजे. मी एकटा राहीन, परंतु लिलीचे लग्न झाल्यावर मला जगायला तरी कारण काय? लिलीसाठी जणू माझे प्राण आहेत, नाहीतर ते कधीच गेले असते. समुद्रातून मी तरलो का? तिच्यासाठीच जणू. ती एकदा संसारात पडली म्हणजे वालजीचे कृतकृत्य जीवन एकदम समाप्तही होईल. कोणी सांगावे? कामगारात आता खूप अशांतता होती. मालकांनी एकदम पगार कमी केले होते. तिकडे शेतकरी प्रक्षुब्ध झाले होते. दुष्काळ पडला होता, परंतु दुष्काळातही सावकाराने चालवलेल्या जप्त्यांचा सुकाळ सुरूच होता. जिकडे तिकडे भुकेचे भूत स्वैर संचारू लागले. जगातील श्रमणाऱ्या किसान कामगारांची भूक शांत होईल तेव्हाच जगात शांती येईल. दिलीपचे तरुण मंडळ एकत्र जमले. ते मित्र सर्व परिस्थितीचा विचार करीत होते. उठाव करावा, झेंडा उभारावा, एक म्हणाला. परंतु ते शक्य आहे का? पाऊल टाकणं सोपं, पुढं निस्तरणं कठीण. शक्याशक्यतेच्या चर्चा करू तर कधीच काही हातून होणार नाही. आधी अपयश आलं तर? जगात एकदम यश कोणाला मिळालं आहे? आपल्या अपयशातून भावी यश फुलेल, अशा अनुभवातूनच जग पुढे जात असतं. अनेक अपयशी प्रयत्नातून एक दिवस यश उभं राहतच राहतं. शेकडो वेदनातून, अपयशातून समाजाची नवीन घडी निर्माण होते, नवीन क्रांती जन्मते. आपल्या त्यागातून व बलिदानातून उद्याच्या यशस्वी क्रांतीचा पाया घातला जाईल. आपण आज जे बी पेरू, उद्याच्या पिढीला कणीस मिळेल. आपल्याजवळ साधनसामग्रीही नीटशी नाही. मोडकी तोडकी आहे ती पुरे. कामगारांनी इकडून तिकडून गोळा केली आहे. भूतबंगल्याच्या घडी करू व लढवू. भूतबंगला नको. माहीमच्या बाजूस एक प्रचंड वाडा आहे. तिथे आपण सारे जमू. कामगाराची सारी पथकं तिथे न्यावी. वाडा पडला तर जवळच दुसराही आहे, त्यात घुसू. त्याची घडी करू व लढू. कोणता दिवस? वर्षप्रतिपदेचा दिवस. त्या दिवशी शालिवाहन राजानं जय मिळवला अशी दंतकथा आहे. त्या राजानं कुंभाराच्या मडक्यांचे घोडेस्वार केले व लढाई जिंकली. दंतकथेचा अर्थ इतकाच. लोकांची डोकी मडक्यासारखी झाली आहेत. डोक्यात ना तेजस्वी विचार ना भावना, परंतु शालिवाहन राजानं त्यांच्यात तेज फुंकलं. तसंच आपण शेतकरी, कामकरी आजपर्यंत धुळीत पडले आहोत. आता उठू, झुंजार बनू. वर्षप्रतिपदेचा दिवस, त्या दिवशी क्रांतीचा झेंडा उभारू. सर्वानुमते तो दिवस ठरला. गुप्त बैठकी होऊ लागल्या. कामगार संपावर गेले. वातावरण विजेने भारल्यासारखे झाले. सरकारी पलटणी व घोडेस्वार रस्त्यातून हिंडू लागले. लोक भयभीत होऊन पाहू लागले. काहीतरी भयंकर होणार असे वाटू लागले. भित्र्या श्रीमंतांनी आपली मुलेबाळे, बायका माणसे परगावी पाठवली. परंतु गरीब कोठे जाणार? दिलीप त्या क्रांतीत होता. त्या झटपटीत त्याला मरण आले तर? गोळी लागली, लाठी बसली तर? फाशी गेला तर? लिलीला शेवटचे भेटावे असे त्याला वाटत होते, परंतु त्याला वेळ नव्हता. त्याने लिलीला पत्र लिहिले, पण पत्र नेऊन देणार कोण? त्याने बाहेर पडणे धोक्याचे होते. छबी होती ती एकदम त्याच्यासमोर आली. काही काम आहे? तिने विचारले. लिलीला हे पत्र नेऊन द्यायचं, तो म्हणाला. किती कठीण काम, ती म्हणाली. तू केलं पाहिजेस. करीन, परंतु पुढच्या जन्मी तरी मला प्रेम द्या. या जन्मी लिली, पुढच्या जन्मी मी. पुढच्या जन्मी मला विसरू नका, दूर लोटू नका, माझा उपहास करू नका. छबी पत्र घेऊन गेली. दिलीपकडे कितीतरी तरुण येत होते, जात होते. लिलीची तो वाट पाहत होता. रात्र झाली तरी लिलीचा पत्ता नव्हता. दिलीप रात्री आपल्या मित्रांबरोबर त्या माहीमच्या वाड्यात गेला. उजाडता बंडाचा झेंडा, क्रांतीचा झेंडा त्या वाड्यावर फडकणार होता. वाड्यात क्रांतीचे सैनिक जमले होते. त्यांनी मोडक्या तोडक्या बंदुका दुरुस्त केल्या. चोरून आणलेला दारुगोळा तेथे होता. तेथे एक मोडकी तोफ होती, ती त्यांनी उभी केली. आज शहरात लष्करी कायदा आहे.
कोणी घराबाहेर पडायचं नाही, हुकूम आहे. ती पहा सरकारी पलटण, त्या पहा तोफा, ते घोडेस्वार, माहीमच्या रस्त्याला चाललेले लष्कर. क्रांतिकारकांच्या वाड्यापासून काही अंतरावर सरकारी तोफा उभ्या राहिल्या. सूर्य वर आला. वाड्यावर क्रांतीचे निशाण झळकले. सूर्याने सोनेरी किरणांनी त्या झेंड्याला आलिंगन दिले. वाऱ्याने गाणे म्हटले. त्या वाड्यातून क्रांतिगीतांच्या घोषणा सुरू झाल्या. समोरच्या सरकारी तोफेतून गोळा सुटला. धुडूम धूम असा आवाज झाला. वाडे हादरले. तावदाने खळखण पडली. भिंतीवरची घड्याळे पडली. धुडूम धूम. तो पहा एक गोळा त्या झेंड्याला चाटून गेला. झेंडा पडू नये म्हणून तो पहा एक वीर तिथे उभा राहिला. आला गोळा खाली. त्या वीराच्या चिंधड्या झाल्या. झेंड्याची त्या लाल तुकड्यांनी पूजा झाली. हुतात्म्याच्या रक्ताने झेंडा रंगू लागला. आणि तो पहा एक युवक 12-14 वर्षांचा असेल. सरकारची फौज व क्रांतिकारकांचा वाडा यांच्यामध्ये तो रस्त्यात उभा आहे. आगीच्या वर्षावात उभा आहे. सरकारी तोफातून येणारे काही गोळे जमिनीवर पडत. जे फुटत नसत ते तो युवक उचली. टोपलीतून भरून क्रांतिकारकांना नेऊन देई. शाबास त्याची. मध्येच तो आपली टोपी उडवी व क्रांतीचा जय जयकार करी. वाड्यातील क्रांतिकारक ब्युगले वाजवत. परंतु अरे तो पहा लाल गोळा आला. त्या कोवळ्या मुलाचे तुकडे झाले. ते दशदिशांत उडाले. मरताना क्रांती म्हणून तो ओरडला. अणुरेणूत तो आवाज घुमला. वाड्यावर गोळे पडत होते. वाड्याचा काही भाग पडला. काही लोक उघडे पडले. बंदुकीच्या फैरी झडू लागल्या. ती पहा एक गोळी सू करीत आली. दिलीपला लागणार. लागणार हे काय? कोणीतरी त्याला एकदम दूर लोटले व ती गोळी स्वतःच्या छातीवर घेतली. ती व्यक्ती पडली. दिलीप तिच्याजवळ गेला. कोण होती ती व्यक्ती? अरे ही तर छबी. ती पुरुषाचा पोशाख घालून आली होती. प्रियकराच्या आरक्षणासाठी आली होती. त्याच्यासाठी प्राणार्पण करायला आली होती. रक्तबंबाळ होऊन ती पडली होती. तो तिच्याजवळ बसला. तू माझ्यासाठी गोळी घेतलीस? या उदरात प्रेम आहे. या गोळीच्या वेदना नाहीत. मी तर आता मरणार. परंतु एका गोष्टी क्षमा करा. तू माझ्यासाठी प्राण दिलेस. मी काय क्षमा करू? तुम्ही लिलीसाठी चिठ्ठी दिलीत. मी ती नेऊन दिली नाही. मत्सर मनात आला. क्षम्य नाही का तो? एखाद्या वेळेसही लिलीचा मला हेवा होऊ नये का? तुमचं तिला प्रेम मिळावं व मला एक कणही नाही का मिळू? परंतु ती चूक झाली. मी फसवलं तुम्हाला. ही पहा ती चिठ्ठी. ही घ्या. क्षमा करा. म्हणा क्षमा म्हणून. जरा माझं डोकं तुमच्या मांडीवर घ्या. एक क्षणभर. त्याने तिचे डोके मांडीवर घेतले. तिने त्याचा हात हातात घेऊन प्राण सोडले. दिलीप उठला. लिलीला त्याचा शेवटचा निरोप शेवटी नाहीच मिळाला. कोण देईल निरोप? एक तरुण तयार झाला. तो म्हणाला मी जातो. तो तरुण कसा तरी गेला. मोठ्या शर्तीने लिलीच्या पत्त्यावर गेला. ती चिठ्ठी त्याच्या हातात होती. तो त्या घरात जाणार. इतक्यात वालजी तेथे भेटला. कोण पाहिजे? वालजीने विचारले. ही चिठ्ठी द्यायची आहे. तो तरुण म्हणाला. मी देतो. नक्की द्याल? हो. मी जातो तर. तिकडे लढाई सुरू आहे. तो तरुण निघून गेला. वालजीने ती चिठ्ठी वाचली. लिलीच्या प्रियकराची शेवटची चिठ्ठी. तिच्या प्रियकराचे प्राण वाचवण्यासाठी त्याला जाणे प्राप्त होते. दिलीप जर मेला तर लिलीचा आनंद नष्ट होईल. लिलीसाठी दिलीपला जगणे जरुरी होते. वालजीने चिठ्ठी तशी स्वतःजवळ ठेवली. तो निघाला. तोही त्या क्रांतिकारकांच्या वाड्यात आला. त्यांच्यातच मिसळून गेला. ती तोफ कोणाला नीट डागता येत नव्हती. वालजीने ती सुरू केली. क्रांतिकारकांकडचा तोफेचा गोळा. धुडूम धुडूम. इतक्यात वालजीच्या दृष्टीस कोणी पडले. दोघे एकमेकांकडे पाहत राहिले. अहो हा मनुष्य तुमच्यात कसा आला? हा तर सरकारी अधिकारी. म्हणूनच त्यानं तोफ निकामी केली. उडणार नाही असं सांगितलं.
हा गुप्त पोलीस खात्यातील बडा अधिकारी आहे. वालजी त्या पोलीस अंमलदाराकडे बोट करून म्हणाला. क्रांतिकारकांनी त्याला बांधून ठेवले. त्याचा मागून निकाल लाव असे ठरले. लढाई सुरू होती. तो सारा वाडा उद्ध्वस्त होत आला. त्या वाड्यात राहण्यात अर्थ नव्हता. जवळच्या दुसऱ्या वाड्यात घुसावे असे ठरले. मंडळी निघाली. परंतु त्या बांधलेल्या अंमलदाराचे काय करायचे? त्याला गोळी घाला असे लोक म्हणाले. परंतु वालजी म्हणाला, तो माझा वाटा आहे, सूड मीच घेईन. इतरांनी बरे म्हटले. क्रांतिकारक बाहेर पडले. त्या दुसऱ्या वाड्यात ते घुसू लागले. बाहेरून सरकारी पलटणींनी गोळ्यांचा वर्षाव केला. प्रेतांचा खच पडला. बाहेर अंधार पडला. रात्र झाली. वाड्याचे दार एकदम बंद करण्यात आले. इकडे वालजीने त्या अंमलदाराचे काय केले? आता मी तुमच्या ताब्यात आहे, घ्या सूड, तो अधिकारी म्हणाला. मी तुम्हाला सोडून देऊन सूड घेतो, वालजी म्हणाला. वालजीने त्याला मुक्त केले. वालजी एकदम वाड्याबाहेर पडला. त्या दुसऱ्या वाड्यात तो जाणार. तो दरवाजा बंद. आणि त्याच्या पायाजवळ कोण? तो तर दिलीप. गोळीने जखमी होऊन पडला होता. त्याला शुद्ध नव्हती. बाहेर अंधार होता. वालजीने एकदम दिलीपला पाटकोळीस मारले. तो वाड्याच्या पाठीमागच्या बाजूने निघाला. धाडूम धुडूम गोळे येत होते. बंदुकीच्या गोळ्या सुसू करीत येत होत्या. वालजी जात होता. लिलीचे प्रेममय प्राण घेऊन जात होता. इकडे कुठे चालला वालजी? इकडे तर खाडी आहे, समुद्र आहे, ओहोटी होती, पाणी फारसे नसेल. वालजी पाण्यात शिरला. चिखल होता. मोठ्या कष्टाने पाऊल टाकीत तो चालला होता. तो पलीकडे आला. तिथे झाडाखाली बसला. त्याने दिलीपची जखम बांधली. त्याच्या डोक्यावर पाणी शिंपडले. परंतु त्याला शुद्ध आले नाही. ते पहा कोण आले. चोर की काय? काय रे, तुझ्याजवळ काय आहे? काही नाही, हे प्रेत आहे. प्रेताच्या खिशात काय आहे? बघतो. हे पाकीट आहे, देते. वालजीने दिले. ते दोघे निघून गेले. इतक्यात शिट्टी ऐकू आली. घोड्याच्या गाडीचा आवाज झाला. गाडी थांबली. तिच्यातून पोलीस व एक अंमलदार खाली आले. ते वालजीजवळ आले. हेच ते दोघे, पोलीस म्हणाले. कोण दोघे? वालजीने विचारले. चोर, पळालेले चोर, पोलीस म्हणाले. मी चोर नाही. मी एका मरणोन्मुख माणसाला घेऊन बसलो आहे. कोण, वालजी? त्या पोलीस अंमलदाराने विचारले. होय, आता पुन्हा मी तुमच्या ताब्यात आहे. परंतु एवढं करा, या जखमी तरुणाला तुमच्या गाडीतून न्या. त्याच्या घरी पोहोचवा. मग मला वाटेल तिकडे न्या. वालजी म्हणाला. हा तरुण म्हणजे दिलीप, त्या श्रीमंत जहागीरदाराचा नातू. तो म्हातारा रात्रंदिवस याची आठवण काढून रडतो आहे. त्याच्याकडे त्याला पोहोचवतो. चला, तुम्हीही बसा गाडीत, अधिकारी म्हणाला. गाडी चालली. त्या जहागीरदाराच्या बंगल्यावर थांबली. त्याला हाका मारण्यात आल्या. म्हातारा खाली आला. काय आहे? हा तुमचा नातू घ्या. तो जखमी आहे, जपा त्याला. माझा नातू? कुठं आहे तो? जखमी झाला? कुठं आहे? थांबा, घाई करू नका. त्या सर्वांनी दिलीपला वर नेले. त्याला खाटेवर ठेवून तो अंमलदार व वालजी खाली आले. गाडी निघाली. हे पहा, वाटेत माझी खोली आहे. तिथे लिली आहे. तिला शेवटचा निरोप देईन व लगेच परत येईन. मग मला कुठंही न्या, फाशी द्या किंवा अंदमानात पाठवा. एवढी प्रार्थना तेवढी मान्य करा. वालजी त्या अधिकाऱ्याला म्हणाला. बरे, ठीक आहे, अधिकारी म्हणाला. गाडी थांबली. वालजी आत गेला. त्याने लिलीला उठवले. त्याने लिलीला सारे सांगितले. लिली रडू लागली. रडू नको, दिलीप वाचेल. दोघं सुखानं राहा. गरिबांवर प्रेम करा. लिले, जातो मी. माझी आठवण ठेव, असे म्हणून तो निघाला. परंतु तो रस्त्यात येऊन पाहतो तो तेथे गाडी नाही. कुठे गेली असेल गाडी? कुठे गेला तो अंमलदार? त्याने बहुधा
वालजीचे उपकार स्मरून वालजीचंही पुन्हा सोडले. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढे काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.